वारसा मिळालेली मालमत्ता म्हणजे मालकाच्या मृत्यूनंतर मृत्यूपत्राद्वारे किंवा भेट म्हणून मिळालेली कोणतीही मालमत्ता. वडिलोपार्जित संपत्ती जन्मतःच मिळते. कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडून वारशाने मिळालेली मालमत्ता मिळू शकते. तथापि तुम्हाला हे माहीत असले पाहिजे की तुमचे वडील, आजोबा, पणजोबा आणि पणजोबा यांच्याकडील मालमत्ता केवळ वडिलोपार्जित मालमत्ता म्हणून पात्र ठरते. पतीच्या वडिलोपार्जित संपत्तीवर पत्नीचा काही अधिकार आहे का? तर हिंदू कायद्यानुसार पुरुषाच्या पत्नीला त्याच्या मृत्यूनंतर वर्ग 1 वारस अंतर्गत त्याच्या वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये हिस्सा मिळवण्याचा अधिकार आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जन्मलेल्या मुलाचा वडिलोपार्जित संपत्तीवर काही अधिकार आहे का? तर जून 2022मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लिव्ह इन रिलेशनशिपमधून जन्मलेले मूल त्याच्या वडिलांच्या वडिलोपार्जित संपत्तीवर हक्क सांगू शकते. आदेशात असं म्हटलं आहे की जर एखादा पुरुष किंवा स्त्री पती पत्नी म्हणून दीर्घकाळ राहत असतील, एकत्र राहत असतील, तर तो विवाह संबंध मानला जाईल. हा गृहीतक पुरावा कायद्याच्या कलम 11 अंतर्गत येऊ शकतो. दुसऱ्या पत्नीचे वडिलोपार्जित संपत्तीचे हक्क जर दुसऱ्या लग्नाला कायदेशीर मान्यता नसेल तर दुसऱ्या पत्नीला पतीच्या वडिलोपार्जित मालमत्तेवर कोणताही अधिकार राहणार नाही. तथापि हे त्याच्या स्वअधिग्रहित मालमत्तेवर लागू होत नाही. तो इच्छापत्र तयार करण्यास स्वतंत्र आहे आणि त्याची स्वतःची मालमत्ता त्याच्या दुसऱ्या पत्नीसह कुणालाही सोडू शकतो. वडिलोपार्जित मालमत्ता कोण विकू शकते? कोणतीही व्यक्ती वडिलोपार्जित मालमत्ता 4 पिढ्यांपासून विकू शकत नाही. हिंदू अविभक्त कुटुंब प्रमुख मालमत्तेवर नियंत्रण ठेवू शकतात आणि कुटुंबातील उर्वरित सदस्यांच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करू शकतात. तथापि मालमत्ता विकायची असेल तर प्रत्येक भागधारकाने संबंधित कागदपत्रांवर सहमती आणि स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. कुटुंबातील एका सदस्याचे असहमत जरी असेल तरी मालमत्ता विकता येत नाही. शेवटी वडिलोपार्जित संपत्ती नेहमीच मौल्यवान आणि भावनिक मानली जाते आणि म्हणूनच कुटुंबांना त्यांचा हक्क काय आहे ते धरून ठेवण्यासाठी खूप त्रास होतो. काही प्रकरणांमध्ये वडिलोपार्जित गुणधर्म कुटुंबांना एकत्र ठेवतात आणि चांगले बंध निर्माणही करतात.